हॅलो मॅम. हॅलो नमस्कार. नमस्कार. कुठे राहिला मॅडम आपण? मी आता दुसऱ्या देशात असते राहायला अच्छा. आणि बेस मुंबईचा आहे, अच्छा पण काही कारणास्तव पुण्यामध्ये आलेलो. अच्छा. आणि दुसऱ्या मग देशात म्हणजे तरी थायलंड. थायलंडला असतात येस जॉबच्या कारणाने. येस. अच्छा मॅडम. आता पुण्यामध्ये जस्ट येऊन तुम्हाला विजिट. व्हिजिटसाठी आलेले येस. आहेत. अच्छा मॅडम. इथपर्यंत तुम्ही आरजेमध्ये कसं काय तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत मुंबईवरून? इंस्टाग्रामवर फार तुमचे रील्स पाहिलेले आहेत अच्छा. आणि छान छान क्वालिटी प्लस खूप सारी व्हरायटी, तर ते बघूनच इकडे येण्याची खूप इच्छा झाली आणि Thank you. स्पेशली आम्ही एक दिवस याच्यासाठी देऊन आलेलो आहोत. थँक्यू मॅम. म्हणजे तुम्ही थायलंडला असून सुद्धा भारताच्या टचमध्ये आहात, इंस्टाग्राम वगैरे तुम्ही फॉलो करत आहात, तर Yes, त्याच्यासाठी yes. खूपच धन्यवाद. म्हणजे एवढं टच असणं पण खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता इथं आल्यानंतर तुम्हाला जे दागिने तुम्ही घेतलेत, मंगळसूत्र आहे, चोकर आहे, खूप काही बांगड्या घेतलंय आहेत तुम्ही. हो. तर आणि बँगल्स पण घेतलेले आहे, नथ पण घेतलेली आहे. तर मॅम इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का सोनं घ्यायची गरज आहे? नाही, अजिबात नाही. असं वाटलं की ती मेकिंग चार्जेस आपण इकडे सेव्ह करून मी तेवढं बरोबर. सोनं एक्स्ट्रा घेऊन त्याच्या 2-3% हे खूप छान छान वस्तू येऊ शकतात. बरोबर. आता तुम्ही जे बँगल्स घेतले ना, आता हे जर सोन्यात बनवले असते तर हे 150 ग्राम म्हणजे 15 तोळ्यापर्यंत गेलेली वस्तू नक्कीच आहे. नक्कीच. आणि ते 10% पकडले असते तर तुमचे पैसे भरपूर लाख, सव्वा लाख रुपये नुसते Exactly. लेबरमध्ये गेले असते. हो, टोटल नक्कीच. लेबर पकडली असती तर 2 ते 2.5 लाख रुपये नुसती लेबर नुसते गेली लेबर असते. गेले असते. अगदी बरोबर.